नळदुर्ग पोलीस ठाण्यासमोर दिनांक 30 जुलै बुधवारी अंदूर येथे 1.25 कोटी रुपयांचा सोयाबीन घोटाळा प्रकरणी शेतकऱ्यांच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आला। त्यामध्ये 1.25 कोटी रुपयांचा सोयाबीन घोटाळा करणारे स्वप्नील रगभरे, विजयकुमार नामने, सुमित रगभरे यांना तात्काळ अटक करा अशी मागणी करण्यात आली। या उपोषणाच्या ठिकाणी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पुढील तपासाबाबत उपोषणकर्त्यांसोबत चर्चा केली। आज शेतकरी संघटना याला लाक्षणिक उपोषण करण्याची गरज का भासली? आमचं म्हणणं एकच आहे, हा देश कायद्याप्रमाणे चालतो, बाबासाहेबांच्या कायद्याप्रमाणे चालतो। सदरक्षण आहे आणि खलनिग्रहण आहे, याचा अभाव या पोलीस स्टेशनला दिसतोय, त्या SP साहेबांना दिसतोय, DYSP ना दिसतोय। फक्त आश्वासन, जसं पोलीस स्टेशन मध्ये शब्द देत असतात आणि लॉ अँड ऑर्डर खराब झाले की लगेच त्यांना अटक करतात, पण इथं कुठंच लॉ अँड ऑर्डर खराब झालेले जरी असेल तर त्यांना त्या कायद्याने त्यांना अटक करत नाहीत। आमचं म्हणणं एकच आहे, आमच्या सोयाबीनचा जो घोटाळा झालेला आहे तो 4 महिन्यापासून झालेला आहे। या साहेबाने बोलतोय, DYSP नाही बोलतोय, SP नाही बोलतोय, पण या जिल्ह्यातील पोलीस यंत्रणाच पूर्णपणे झोपलेल्या अवस्थेमध्ये आहे। ती खडबडून जागी झाली पाहिजे। क्राईम वाढतोय, गुन्हा वाढतोय। हे पोलीस स्टेशन हे आमचं आहे, आमच्यासाठी दिलेलं आहे, सर्व जनतेसाठी आहे, भारतीय लोकशाहीसाठी आहे। आज 2 दिवसासाठी PI येतात, DYSP येतात, SP येतात आणि निघून जातात, पण आम्हाला या जिल्ह्यामध्ये आम्हाला जावं लागतं, नेहमी यावं लागतंय। पण आता सध्या SP, DYSP आणि PI साहेबांनी लवकरात लवकर आमचा तात्काळ प्रश्न काढून त्या नामनेला असेल किंवा रगबेलेला असेल अटक करावी, हीच आमची प्रमुख मागणी आहे। अटक नाही केल्यानंतर तीव्र आंदोलन केलं झालं, याही पेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल। शेतकरी संघटना ही शेतकऱ्याच्या पाठीशी असते, पोलिसाच्या पाठीशी राहत नाही। यापुढे आंदोलन कुठं करणार जर अटक नाही केल्यावर? यानंतर कुठं आंदोलन करायचं, आमची कृती समिती आहे, सोयाबीन घोटाळा कृती समिती आहे, ते ठरवू आम्ही। आणि यापेक्षाही आम्ही फडणवीस पर्यंत जाऊ। फडणवीस जे काय गृहराज्यमंत्री आहे त्या राज्याचे, ते सांगतात की कायदा सुव्यवस्था व्यवस्थित चाललंय। आमचं म्हणणं, फडणवीस आल्यापासून कायदा सुव्यवस्था बिघडलेला आहे। फडणवीस आल्यापेक्षा कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे का? हा, आमचं म्हणणं तेच आहे, फडणवीस आल्यापासून कायदा सुव्यवस्था बिघडलाय आणि पोलीस सतर्क नाहीत, तर पोलीस अलर्टही नाहीत, पोलीस झोपलेल्या अवस्थेत आहेत। म्हणजे कुठले, धाराशिव पोलीस का नळदुर्ग पोलीस? आमच्या जिल्ह्यात तर आता सध्या आम्हाला जाणवतंय, आम्ही शेतकरी संघटनेचं काम करतोय, पण पोलीस शेतकऱ्याच्या बाबतीत ही सगळे लेकरं शेतकऱ्याची, ती जय जवान जय किसान, पण ह्यांच्याकडे सगळे विसरले। त्यांनी पोलीस झाले की शेतकऱ्याला विसरालेत आणि अन्याय अत्याचार करणाऱ्या माणसाला सूट द्यायला त्यांनी। पोलीस अन्याय अत्याचार करणाऱ्या माणसाला सूट द्यायला ही तुम्ही नक्की कुणाच्यावर सांगू लागलो? आम्ही या धाराशिव मधल्या पोलीस यंत्रणेला आम्ही म्हणतोय की यांनी सूट देतात, कुठेही गुन्हेगार पकडत नाही। तर मोटर चोरली, वायर चोरली, गाई चोरल्या, बैल्या चोरली, व सोयाबीन घोटाळा फक्त आपल्या अंदूरला किंवा या परिसरात नाही, काटेला झालाय। तुळजापूर तालुक्यात 2-3 ठिकाणी, जिल्ह्यामध्ये 5-7 ठिकाणी, 10 ठिकाणी घोटाळा झालाय। एकाही कुठल्या गुन्हेगाराला पकडले त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला नाही। मग आमचं म्हणणं आहे, काय फडणवीस आल्यापासून कायदा सुव्यवस्था बिघडलाय, तो ढासळलाय, आता तो मृतावस्थेत जाण्याची शक्यता आहे। म्हणून आमचं म्हणणं आहे की सरकारला म्हणणं आहे, फडणवीसने सांगणं आहे की फडणवीस साहेबांना ही कायदा सुव्यवस्था, लॉ अँड ऑर्डर खूप खराब व्हायला, जर एकदा अनागोंदी कारभार व्हायला तर लोकशाही धोक्यात येईल। लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता वाटते आम्हाला। कशाप्रमाणे तुम्ही म्हणू लागलो? आमचं म्हणणं एकच आहे, जर कायदा सुव्यवस्था जर बिघडत असेल, लॉ अँड ऑर्डर खराब होत असेल, पोलीस काहीच काम करत नसतील, तर मग नेमकं लोकांच्या लोकशाहीवर विश्वासच नाही ना। लोकशाही कशासाठी म्हणजे आहे? लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेली लोकशाही म्हणजे लोकशाही आहे। आणि बाबासाहेबांचा कायदा जर इम्प्लिमेंट होत नसेल, तो अप्रूव्ह होत नसेल, त्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था जर त्याचं काम करत नसतील, पोलिस करत नसतील, मग पोलिसांमध्ये आणि गुन्हेगारामध्ये फायदा काय? त्याच्यामध्ये फरक काय? त्यांच्यामध्ये गुन्हेगार मोकाट फिरतायत। आमच्या एका आता परवाच 2-3 माणसाला शेतकऱ्याला एका विजय नामनेनं दाब दिला, मग त्याला काय करताय, पोलिसांना सगळे खिशात आहेत माझ्या असं म्हणते त्यानं। ती नामने म्हणते, हा आरोपी म्हणतो, आरोपी आहे नामने, त्यानं म्हणते पोलीस माझ्या खिशात आहे म्हणते। मग खिशात आहे म्हणलं तरी पोलिसाला जाग येत नसेल, तर मग पोलिसांनी त्यांचं संगनमत आहे असं म्हणायला काय हरकत नाही। कुठली पोलीस? नळदुर्ग पोलीस? अहो, सगळे धाराशिव मधले सगळेच पोलीस, सगळेच
आम्हाला शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, आमची ही भूमिका आहे. आणि जर तुम्ही न्याय देत नसेल तर मग तुम्ही काय करा ते सांगा. हीच घटना वाशी तालुक्यामध्ये येरमाळ्या गादीमध्ये घडली. पोलीस स्टेशनला लगेच जपार फाडला आणि अटक केलं त्यांना. मग हे नळदूर पोलीस स्टेशन मध्ये काय होत नाही असा आमचा सवाल आहे. या पोलीस स्टेशनला सदरक्षण आहे आणि खरं निर्णयाचा अर्थ तुम्ही सांगा. आम्ही आता उठून जातो. सदरक्षण आहे म्हणजे काय की चांगल्या माणसाला प्रोटेक्शन द्या आणि जे वाईट आहेत खल आहेत त्यांना प्रतिबंधित करा आणि त्यांना अटक करा. हे सदरक्षण आहे, खलनिग्रह आहे. ब्रीद वाक्य पोलीस स्टेशनचं सत्यमेव जयते. सत्यमेव जयतेचा अर्थ काय? तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर पोलिसांनी ज्यावेळेस पोलीस वर्दी पहनता त्यावेळेस तुम्ही शपथ घेता की आम्ही या पद्धतीने सदरक्षण आहे, खलनिग्रह आम्ही काम करू आणि तुम्ही उलट करायला. मग तुमच्यात आणि आमच्यात फरक काय? म्हणून म्हणतो एकच की इथली SP जागे झाले पाहिजे, DYSP जागे झाले पाहिजे, PI जागा झाला पाहिजे आणि आम्हा शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. आमची भूमिका आहे.